2050 साली 50 साली पृथ्वीवरील माणसाची जात संपणार आहे असं जाहीर झालं आहे। जर पर्यावरण आम्ही नाही नीटपणानं करू शकलो तर ते घडणार आहे आणि म्हणून ते आज झाडं लावायला निघालेले आहेत। पर्यावरणाच्या बाबतीत एक स्लोगन आहे 2009च्या वसुंधरा परिषदेमध्ये दिलेली, फक्त काय घडणार आहे 2050 साली सांगतो की आत्ता टेम्परेचर 32 डिग्री आहे, 2050 साली हे सगळं टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असणार, खायला अन्न नसणार आहे, प्यायला पाणी नसणार आहे, श्वास घ्यायला हवा नसणार आहे आणि ती पिढी पुढची आपल्याला विचारणार आहे की बाबा आमच्या लायकीचं काय ठेवलंस, आणि त्यावेळेला आपल्याकडे उत्तर असणार नाहीत। म्हणजे अनेक गोष्टीबाबत पर्यावरण त्यांना देणं ही आपली जबाबदारी आहे, त्याच्यासाठी सर गेलेले आहे। मला कल्पना आहे की खूप प्रतिकूल परिस्थिती आहे आजची, पण मी प्रत्येकाकडे बघत होतो की ताईंचं प्रत्येक शब्द आपल्याकडून ऐकला जात होता। त्याचं कारण असं आहे की आपलं आपल्या मुलावर प्रेम आहे। 22 वर्षापूर्वी हे बालसंस्कार शिबिर आपण सुरू केलं। वरच्या धुळोबाच्या डोंगराच्या वर जे मंदिर दिसतंय त्या मंदिरामध्ये त्यावेळेला 39 मुलं होती आणि आता जवळजवळ आज 468 मुलं या शिबिरामध्ये आहेत। शिबिर घ्यावं का नाही घ्यावं याच्याविषयी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आपल्याला खूप मदत करत असते। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आपल्याला सांगते की तुम्ही समर्थ पालक आहात तर कशाला कोणाच्या ताब्यात देता, आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला धुडकावून सुद्धा तुम्ही तुमची मुलं इथं पाठवलीत त्याबद्दल सुरुवातीला तुमचं मनापासून ऋण व्यक्त करतो। ही संकल्पना रुजली सुरुवातीला चालवत असताना पवार गुरुजी आपल्याशी बोलले असतील मगाशी। पवार गुरुजींनी त्यावेळेला सुरुवात केली, अनेक वर्ष ती चालवली। साने गुरुजी आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बालसंस्कार शिबिरं प्रभावीपणे घेतली जात होती तिथं गुरुजी जात होते आणि ते घेत होते। माझ्या मनामध्ये ही संकल्पना ज्या वेळेला आली मी पवार गुरुजींना सांगितलं की असं शिबिर आपल्याकडे भरवायचं आहे। रवींद्रनाथ टागोरांनी वासंतिक शिबिरं ज्या वेळेला सुरू केली शांतिनिकेतनमध्ये, त्यातलं एक पुस्तक मला सापडलं आणि त्या पुस्तकामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 1 महिनाभर शांतिनिकेतनला रवींद्रनाथ टागोरांच्याकडे 500 मुलं सोडली जायची, पालक सोडायचे। आज जसे तुम्ही 5-6 दिवसापूर्वी सोडली तशी सोडली जायची। आणि मग या 500 मुलांच्यावर काय करावं, कोणत्या प्रकारच्या गोष्टी कराव्यात त्यांच्यावर, याच्याविषयी त्या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी दिलेल्या होत्या। पहिल्याच शिबिराला तिथं 500 मुलं आली, गुरुदेव टागोर मुलांच्या समोर आले आणि ते मुलांना असं म्हटले की बाळांनो, पलीकडे नदी आहे, डोंगर आहे, खेळायला जा, बागडा आणि नंतर तुम्हाला वाटेल त्यावेळेला परत या। मेंदूची ती आज्ञा मान्य झाली, मुक्ततेची, स्वातंत्र्याची, मुलं निघून गेली। एक मुलगा मात्र लायब्ररीमध्ये जाऊन बसला, अभ्यास करू लागला। शांतिनिकेतनमध्ये गुरुदेव टागोरांचे जे सहकारी होते ते सगळे आले, म्हटले आता ह्या 499 पोरांचं काय होणार कोणास ठाऊक, जावा म्हटल्याबरोबर उधळत निघून गेली। या सगळ्यांची आम्हाला चिंता वाटते। इथं आलेल्या 500 मुलांच्या पैकी जे लायब्ररीत अभ्यास करत बसले तेवढाच काहीतरी भविष्यामध्ये उद्धार स्वतःचा करेल, बाकीच्या सगळ्यांचं वाटोळं होणार आहे असं बाकीचे ते सगळे प्राध्यापक म्हटले। गुरुदेव टागोर उलटं म्हटले, मला 499 पोरांची अजिबात चिंता नाही, मला चिंता आहे ते लायब्ररीत बसलेल्या पोराची चिंता आहे। ते इथं येऊन सुद्धा या मुक्त गोष्टीचा आनंद घेऊ शकत नसेल तर घरामध्ये आईवडिलांनी त्याला जी सवय लावली, सवय या शब्दाचा अर्थ की जी वयाबरोबर वाढते त्याला सवय असं म्हणायचं, आणि सवय ही संपत नाही। वयाबरोबर वाढणारी गोष्ट ही खूप कमी लोकांना दूर सरकवता येते। तो शिबिराचा हेतू ठेवून हे शिबिर सुरू आहे। अनेक जिगरबाज सहकारी तरुण मुलं इथं काम करत आहेत। मगाशी ताईंनी सांगितले की 5 गोष्टीचा व्यक्तिमत्व विकास होणं अपेक्षित असतं: शारीरिक विकास, मानसिक विकास, भौतिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास आणि आध्यात्मिक विकास। माणूस नावाच्या प्राण्याला हे 5 व्यक्तिमत्व दिलेली आहेत
आणि या 5 व्यक्तिमत्वामध्ये तो परिपूर्ण व्हावा आणि अवघं आयुष्य समृद्धतेनं आणि आनंदतेनं जगावा ही त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. इथं मुलं सोडल्यानंतर व्यवस्थेला महत्त्व देणार की अवस्थेला देणार? बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो की मुलं गरम पाण्याचं तिथं व्यवस्था आहे का, अमकी व्यवस्था आहे का, व्यवस्था काय आहे, खूप चौकशी करतात पालक. मग त्यावेळेला आम्ही सांगत असतो की नका, जर व्यवस्था तुमच्या मनामध्ये असेल तर इथं पाठवू नका. या देशामध्ये अशा काही शाळा आहेत की त्या शाळांची फी 2 कोटीपेक्षा जास्त आहे वर्षाला. त्याचं कारण असं आहे की त्या श्रीमंत पालकांना आपली मुलं त्यांची आर्थिक लेवल कमी असलेल्या मुलांच्या मध्ये जाणं नको असतं. स्टेटस सिम्बॉल असं म्हटलं जातं. पण दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातं की माणसाचा व्यक्तिमत्व विकास व्हायचा असला तर वर्गामध्ये सगळ्याच तऱ्हेतली सगळ्या प्रकारची मुलं असायला पाहिजेत, तरच त्याचा विकास होईल. असो इथं आल्यानंतर पाठीमागे एका शिबिराला एका खूप मोठ्या अधिकाऱ्यांचा मुलगा आला होता आणि त्याला कमोडची सवय होती. सवय वयाबरोबर वाढलेली, स्कोर केलं की सू झालेली, अशा प्रकारच्या संस्कारात वाढलेला मुलगा. 3 दिवस त्याला संडासच झालं नाही. तो 4थ्या दिवशी माझ्याकडे आला. म्हटलं साहेब मला काका मला पाठवा. मी त्याचे वडील मित्र होते. ते म्हटलं 3 दिवसात झालंच नाही. म्हटलं मी त्याच्या वडिलाला फोन केला की पाठवायचा का मुलगा? ते म्हटले इंद्रजित नको पाठवू, पोट फुटलं तरी चालेल पण 7व्या दिवशी पाठवू. हेतू असा होता की 3 दिवसामध्ये आपल्या ही गरज काय आहे की अवस्थेमध्ये मुलं येणं, व्यवस्थेमध्ये न रमता अवस्थेमध्ये येणं. केरळच्या पुरामध्ये तुम्ही जर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आलेली जर मनोगतं ऐकली असतील तर पैसा आमच्या जवळ आहे पण खायला अन्न नाही, करोडोंच्या नोटा आमच्या जवळ आहे पण खाली सगळीकडे पाणी आहे, खायला अन्न नाही आमच्याकडे. पूर आला त्यावेळेला कर्नाटकामधला एक खूप मोठा शेतकरी, 100 माणसांचं कुटुंब, खायला अन्न नव्हतं तर बिस्किटं 3ऱ्या दिवशी मिळाली. कारण तुम्ही कोणत्या परिस्थितीत जाल. आत्ता तुम्ही बघितलं असेल की तालिबानाने ज्या वेळेला आत घुसले त्यावेळेला माणसं, करोडो संपत्ती असणारी माणसं देशातून बाहेर पडण्यासाठी विमानाच्या पंख्यावर सुद्धा बसली. तुम्ही आम्ही जगत असताना तुमच्या माझ्या लेकरावर कधी कोणता कुठं कसा प्रसंग येईल ही गोष्ट आम्हाला माहीत नाही. मग व्यवस्था नसताना सुद्धा आपली मुलं या ठिकाणी कशी रममान होतील हे ज्या आईवडिलांना कळालं त्या आईवडिलांच्या पैकी तुम्ही एक आहात. कारण तुम्हाला माहिती आहे की हे सगळं नाही आहे इथं, तरीही तुम्ही पाठवलं आहे आणि मगाच्यापासून सोचताय तुम्ही, स्वतः सोचताय एवढ्या गोष्टी. शारीरिक विकास याचा अर्थ की तो शरीरानं बळकट दणकट असला पाहिजे, सगळ्या गोष्टी सहन करणारा असला पाहिजे. दुसरी गोष्ट मानसिक विकास. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी सहन करायची त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. फोन यायचे मला पालकांचे, आमचं पोरगं रडतंय, 10 मुलं घरी पण गेली. घरी गेलेल्यापैकी एकाची आई असं म्हणत होती की त्याला घेऊनच या, कशाला एवढ्या लहानपणी टाकला. गंमत इथं अशी होती, माझ्याशी रोज संवाद साधायचे स्वयंसेवक. 5-6 वर्षाची मुलं आहे ती मस्त, काय आठवण नाही काय नाही, एन्जॉय करत होती. 10-11 वर्षाची मुलं मात्र रडत होती. स्वयंसेवक सांगायचे अरे बघ ती तुझ्यापेक्षा लहान आहे. याच्यात त्या मुलाचा दोष नाही, त्याच्या आईवडिलांचा दोष नाही, फक्त इथं आल्यानंतर तो क्षमता त्याच्यामध्ये आहे का आणि ती क्षमता विकसित करावी लागणार आहे. एवढी जरी गोष्ट आपल्या आईबापांच्यापर्यंत पोहोचली आणि आपल्याला समजली तरी ह्या शिबिराचा हेतू सफल झाला असं म्हणायचं. मानसिक विकास याचा अर्थ की प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचा ताणतणाव सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येईल. बौद्धिक विकास याचा अर्थ की अध्यात्मशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की मनाचा, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे मनाचं अंतःकरण पंचक आहे. मन या शब्दाचा अर्थ आहे की संकल्प विकल्प करण्याची मनाची जी शक्ती, त्याला मन असं म्हटलं. मन त्याला असं म्हटलं की पोरगं पाठवायचं का नाही पाठवायचं, पोरगं पाठवायचं का नाही पाठवायचं, पाठवायचं की नाही पाठवायचं याला मन म्हणायचं. ते संकल्प आणि विकल्प करतं. मग शोधू लागतो की बाळाबरोबर अजून 2-4 आजूबाजूची कोण आहेत का, त्याला परकं वाटू नये, मग ग्रुप तयार करून पाठवूया का,
हे त्या बुद्धीचा पुढचा भाग सुरू झाला. म्हणजे संकल्प विकल्प करण्याची शक्ती आणि त्याच्या पुढचा संकल्प विकल्प सिद्ध होण्यासाठी जी निर्णय घेण्याची मनाची शक्ती आहे त्याला बुद्धिमत्ता असं म्हटलं. मग अशी ताईंनी खूप सुंदर सांगितलं. किर्लोस्कर कुटुंबामध्ये 9 वर्षाच्या मुलांना स्वतःच्या चप्पल आणायला पाठवलं होतं, चप्पल त्या मुलींना. आणि त्या पाहुणे घरात आले होते. त्या मुलींना चप्पल आणण्याचे पैसे दिले होते. तेव्हा घरातल्या पाहुण्यांनी प्रश्न विचारला की या वयात या मुलींना स्वतःच्या चप्पल घेता येतील का? किर्लोस्कर कुटुंबियापैकी त्यांनी असं उत्तर दिलं होतं, ज्या मुली 9व्या वर्षी आपल्या स्वतःचा जोडा निवडू शकणार नाहीत, भविष्यामध्ये तो आपला जोडीदार कशा निवडतील त्याची व्यवस्था इथून सुरू व्हावी म्हणून या गोष्टी त्याच्याकडे आलेल्या आहेत. शिबिरामध्ये हे सगळं शिकवलं जातं खूप प्रयत्नपूर्वक. पण गंमत अशी असते की शिबिर संपलं म्हणजे पालक शिबिर घेण्याच्या पाठीमागचा हेतूच तो आहे. याच्या अगोदर आम्ही पालक शिबिर 1 दिवसाचं घेतलं होतं. आम्ही खूप जाहिरात केली पण आले नाहीत. फार तर 50-60 जोडपी आली तरी आम्ही 1 दिवसाचं घेतलं. मग आम्ही विचार केला की ही जत्रा आम्हाला नक्की कधी सापडेल. तर ही लेकराला भेटायच्या अगोदर नक्की सापडेल. मग आम्ही तो विचारच सोडून दिला. 1 दिवसाचं. खरं तर तुम्ही पाठीमागची 2006-07 पर्यंत आम्ही सेपरेट पालक शिबिर ठेवतो. त्याच्यामध्ये 4 सेशन ठेवत होतो. म्हणजे सकाळी 2 मानसशास्त्रज्ञ बोलतील, दुपारी 1 शिक्षण तज्ज्ञ बोलेल आणि मी समारोप करेन. अशी सलग 2 वर्ष आम्ही 1 दिवसाची पालक शिबिरं घेतली. आता मी तुम्हाला जर असं विचारलं अशा पालक शिबिराला तुम्ही येणार का, तुम्ही म्हणणार हो. आणि पुन्हा जर डेट डिक्लेअर केली तर कुणी येत नसतं, कारण तुम्ही सापडतच नाही. मग त्या वेळेचा सदुपयोग करावा म्हणून हे पालक शिबिर या ठिकाणी घेतो. शिबिरात शिकवल्यानंतर घरी येतात. मग या भारतभूमीतली एक शाळा माझी खूप आवडीची शाळा आहे, जे कृष्णमूर्तींच्या तत्वावर चालणारी शाळा आहे की ती राजगुरुनगरमध्ये सह्याद्री स्कूल्स म्हणून आहे, जे कृष्णमूर्तींच्या तत्वावर चालते. जे कृष्णमूर्ती काय म्हणतात की जीवाच्या चेतनेचा विकास हा माणसाला आनंद देतो. माणूस ज्या वेळेला प्रसन्न असतो त्यावेळेला तो आनंदी असतो. तो प्रसन्न त्यावेळेला असतो की त्याच्या चेतनेची उंची खूप असते म्हणून तो आनंदित असतो. पण त्याच्या चेतनेची उंची घसरली की तो दोषी होतो, तो दुःखी होतो. आपल्या लक्षात येईल सगळ्याचं. आता चेतनेची उंची चांगली आहे म्हणून तुम्ही एवढी प्रतिकूल हवामान असताना सुद्धा सहन करता. पण जर चेतनेची तुमचा स्तर नसता तर तुम्ही काय म्हणणार, हे कवा बडबडायचं थांबते, कार्टी तिकडे जेवली की नाही कुणास ठाव, तुम्ही सगळे अस्वस्थ असता. आत्ता तुमच्या चेतनेचा स्तर बरा आहे त्यामुळे अजून 2 डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढलं तरी ते तुम्ही सहन करणार. पण चेतनेचा स्तर जर खाली गेला असता तर तुम्ही हे सहन केलं नसतं. जे कृष्णमूर्तींच्या शाळेमध्ये 8 महिने मुलं एकत्र असतात आणि 4 महिने आईवडिलांच्या ताब्यात दिली जातात 12 महिन्यामध्ये. आणि त्याच्या अगोदर एक 15 दिवस पालकांचं शिबिर घेतं. त्याचं कारण असं आहे की आम्ही 8 महिने तुमची मुलं नीट सांभाळलेली आहेत, त्यांना चांगल्या सवयी लावलेल्या आहेत. तुम्ही गेल्यानंतर ते बिघडवू नका. आम्ही त्यांना चांगल्या सवयी, मग तिथं कोणत्या सवयी आहेत मगाशी सांगितलं ते. जे कृष्णमूर्तींच्या शाळेमध्ये डोळे वटारले जात नाहीत, शिक्षा कोणतीच दिली जात नाही, मोठ्या आवाजात बोललं जात नाही, लो टोन असतो आणि प्रेमानं बोललं जातं. तिथला शिपाईसुद्धा खूप प्रेमानं बोलतो. मग तुम्ही घरी गेल्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी कराल. म्हणजे क्रोध त्याच्या मनामध्ये निर्माण झाला तर त्याच्या आयुष्यामध्ये हिंसा वाढेल, घृणा वाढेल असं म्हटलं जातं. ते तिथं घडलं म्हणून ते 15 दिवस पालकांचं शिबिर घेत होतं. आता हे घेतल्यानंतर आता मुलं घरी येतील. पूर्वी पवार गुरुजी मुलांना सांगायचे की बाळांनो शाकाहार असावा, शाकाहार असावा. आणि ते का असावा त्याच्याविषयी ते खूप छान सांगायचे. मग मुलं घरी जायची. घरी गेले की पहिला रविवार याचा, शिबिर संपल्यानंतर आता पुढचा रविवार येईल. आणि त्या रविवारवर घरातल्या पुरुषाचं का प्रेम असतं आपल्या सगळ्यांना माहिती. तो सकाळी उठल्या उठल्याच डिक्लेअर करतो आज आहे. आज नुसतं आहे म्हटलं की अख्खं घर आनंदात असतं. कुणी कोथिंबीर चिरतं, कुणी कांदा चिरतो,
त्या भोगोल्यातला शेवटचा रवा संपेपर्यंत अख्खं घर खुश असतं त्या दिवशी. पुरुषाची जात कधीच कुठल्या लाईनमध्ये उभी राहत नाही, पण त्या दिवशी मात्र नक्की त्या लाईनमध्ये उभी असते आणि खूप निवडक पद्धतीनं ते मटण घरी आणते. कलेजा दे, वजडी दे, टर्किश टावेलचे तुकडे दे, पुंगळी दे, फुटकुळे दे. आणि त्या दिवशी ते बाळ घरी आलेलं असते. आठवडाभर त्यानं ऐकलेलं असतं शाकाहार करायचा, शाकाहार करायचा. मग त्या दिवशी बा त्याला म्हणते बस जेवायला. मग ते म्हणते नाही, पवार गुरुजींनी शिबिरात सांगितलंय शाकाहार करायचं. मग बा म्हणते शिबिरातलं शिबिरात. घरी आलंय तर गप गिळायचं. आमचा हेतू इतकाच आहे, जे काही इथं त्या लेकरांना मिळालं आहे, त्या लेकरांना जे सकारात्मक असेल, चांगलं असेल, ते फक्त चांगलं ठेवण्यासाठी त्यांना मदत करा. पुढची गोष्ट, त्या पालकत्वाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. माझ्या पालकत्वाच्या जर व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी ते बोललेलं आहे. शिक्षा किती द्यावी त्याच्यात सांगितलं की म्हणजे ते मारण्याची शिक्षा देऊ नये. आणखीन एक पुढची सांगितली त्यांनी शिक्षा की मुलांशी मौन नका पाळू असं. म्हणजे कधीच बोलणं खंडित करू नका. बराच शिक्षा देत असताना दीर्घकाळ त्याच्याशी न बोलणं हे कधीच करू नका असं म्हटलं. कारण तसं कराल तर आणखीन म्हणजे उमाताई असते तर आणखीन छान सांगितलं असतं ते. आणखीन कुठली शिक्षा देऊ नका ते म्हणते त्या पुस्तकामध्ये की दरवाजाच्या बाहेर उभा त्याला करू नका आणि तुमचं म्हणणं ऐकेपर्यंत त्याला आत घेणार नाही अशा प्रकारची शिक्षा देऊ नका असं म्हणत. कठोर होऊ नका बाळाच्या. आता तुमचं नवरा बायकोचं भांडण झालं तर मुलं लगेच, खरं तर मुलांचं विस्मरण लगेच होत असतं. म्हणजे मी गंमत म्हणून सांगत असतो की मुलं अनुकरण करत असताना अर्थ माहीत नसताना अनुकरण करतात. म्हणजे सरकारी अधिकाऱ्याचं पोरगं असलं, चांगला सरकारी अधिकारी कोणाला म्हणायचं की ज्याला भच्या बाराखड्याच्या सगळ्या शिव्या देता येतात आणि तो घरीसुद्धा सगळ्यांना शिव्या देतो. मग एक दिवशी तो घरी शिव्या देतोय, त्या बाळाला त्या शिवीचा अर्थ माहीत नाही. बा काय म्हणते अर्थ माहीत नाही, पण त्यानं तो शब्द उचलला आहे बाचा. मी साधा शब्द सांगतो की गाढवा नावाचा बापाचा शब्द आहे, तर घरात पोराला सुद्धा गाढवा म्हणतंय, बायकोला सुद्धा गाढवा म्हणतंय. सवय आहे ऑफिसमधलं घरात वापरायची. रविवारचा दिवस आहे. तो मुलगा एक दिवशी एस टीतून प्रवास करतोय आणि त्यानं त्या कंडक्टरकडे बघितलेलं. कंडक्टर काय करतो आहे, सिंगल बेल मारली की तो म्हणतो टिंग, विंग आलं. ज्या गाढवाला खाली उतरायचं आहे त्यानं उतरा, ज्या गाढवाला गाडीत बसायचं आहे त्यानं बसायचं. त्याचा खेळ चालू आहे त्या मुलाचा. गाढवा शब्दाचा अर्थ माहीत नाही, पण ते म्हणते टिंग विंग आलं ज्या गाढवाला गाडीत. कारण बाचा शब्द तेवढाच आहे, ज्या गाढवाला गाडीत बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचं आहे त्यानं उतरा. बापाच्या लक्षात येते आपलाच शब्द वापरतोय, शिवी देते, सवय वाईट लागेल त्याला. त्याच्यातला बाप जागा होतो, त्या मुलाला 10 मिनिटं मारतो, गाढवा म्हणतो, गाढवा म्हणतो. मुलगा लगेच विसरतो. मारल्यानंतर 5 मिनिटानंतर त्याची गाडी लगेच सुरू होतो. मुलं विसरतात, ही आपल्यावर कृपा आहे. मोठी माणसं विसरत नाहीत लवकर. नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही कितव्या दिवशी विसरता मला माहीत नाही. मोबाईल नव्हता त्यावेळेला मुलगा असायचा मेसेंजर, ताट करून ठेवलंय गिळून जा, तो मेसेज असा पाठवला जायचा. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळं तुम्ही मेसेज पाठवू शकता, महिन्याचं सुद्धा मौन पाळू शकता एकमेकाबरोबर. मुलगा विसरून गेलाय. 10 मिनिटं बापानं मारल्यानंतर पुन्हा तो उठतो आहे आणि त्याची गाडी चालू झाली. टिंग टिंग, ज्या गाढवाला गाडीत बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचं आहे त्यानं उतरा. आताच एका गाढवामुळं गाडी 10 मिनिटं लेट झाली आहे. मुलगा आपले शब्द उच्चारतो आहे. मगाशी शाली सांगितले की बाळाचं म्हणजे भावनिक विश्व वाढवत असताना, इमोशनल कोशंट वाढवत असताना ताईंनी मगाशी सांगितलं की शब्द कोणते वापरतो. उत्साहाचे वापरतो, घरातल्या घरात प्रेमाचे वापरतो, जिव्हाळ्याचे वापरतो. दुसरी गोष्ट, स्पर्श करतो का आम्ही वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे स्पर्श करतो का. दुःखाच्या वेळेला, सुखाच्या वेळेला आम्ही ते स्पर्श करतो का. आणि एकमेकाला आठवणीत ठेवून भेटवस्तू देतो का. ह्या 3-4 गोष्टी घरातलं वातावरण, भावनिक विश्व, म्हणजे असं म्हटलं जातं की नातं तोपर्यंतच टिकतं की नात्यामध्ये असणारा भावनिक भरणा आम्ही रोजच्या रोज जेवढा जास्त करतो तेवढं ते नातं जास्त टिकतं. जरी भावनिक भरणा कमी असेल तर ते नातं लवकर विस्कटून जातं.
मग भावनिक भरणा भरण्यासाठी मी आत्ता म्हटलं की शब्द कोणते वापरतो. घरामध्ये जिव्हाळाचे, प्रेमाचे. म्हणजे काही घडलं, मी माझ्या घरातला माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी 12वीला नापास झालो आणि मी घरी आलो त्यावेळी माझे वडील मला जवळ घेतलं. आता खरं तर परिस्थिती अशी होती, पण वडिलांनी त्यावेळचे शब्द जे वापरले ते आजही माझ्या लक्षात. ते म्हटले, जाऊ दे, 12वी म्हणजे अंतिम नाही आहे, तू वाघाचं पिल्लू आहेस, कधीतरी तू भविष्यामध्ये गरजशील. एवढे 4 शब्द त्यावेळेला जर वडिलांनी वापरले नसते, ते मला म्हटले, नालायकच आहेस, वर्षभर बोंबलतच हिंडत होतास, प्रत्येक वेळेला तुला सांगितलं होतं अभ्यास कर, हे जर शब्द वापरले असते तर कदाचित मी आज तुमच्यासमोर नसतो. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये संस्कार या शब्दाचा अर्थ मोक्याच्या वेळेला तुम्ही कोणते शब्द वापरता त्यावेळेला ते घडत असतं असं म्हटलं. मी गुरुदेव टागोरांचंच आयुष्य, त्या शांतिनिकेतनलं उदाहरण मी आपल्याला सांगतो. अमिता मोहन बोस नावाच्या खूप मोठ्या लेखिका आहेत बेंगॉली भाषेत. त्यांचे आजोबा अमर्त्य सेन म्हणून आत्ता ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला ते आहेत. शांतिनिकेतनचा फक्त एक तिथं झालेला त्यांच्यावरचा संस्कार मी सांगतो. नवरात्रीच्या महोत्सवाला ह्या अमिता मोहन बोस, नवरात्रीचा महोत्सव कलकत्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. कालीमातेचा उत्सव असतो. त्या कालीमातेच्या उत्सवाला अमिता मोहन बोस कलकत्त्याला झाले आणि कलकत्त्याला जाऊन आल्यानंतर त्यांनी श्रीमंतांच्या मुली कालीमातेच्या दर्शनाला आलेल्या बघितल्या होत्या. वय 9 वर्षाचं होतं. श्रीमंतांच्या मुलींनी दागदागिने घातलेले होते, कानात, नाकात, गळ्यात. आणि परत आल्या अमिता मोहन बोस, त्यांचे वडील आहेत क्षिती मोहन बोस, ते तिथं प्राध्यापक आहेत, शिकवत आहेत, गुरुदेव आहेत. आल्या त्या वडिलांना असं म्हणतायत की बाबा, मला दागिने हवेत, मला नाकातला हवाय, मला कानातला हवाय, मला गळ्यातला हवा. वय वर्ष 9 आहे. शांतिनिकेतनमधला पगार होता प्राध्यापकांना 2 वर्षातनं जोड्या, म्हणजे पोशाख आणि खायला प्यायला आणि वाचायला पुस्तकं. 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग, वर्षाला 122 सुट्ट्या, असं काही नव्हतं, देऊ शकत नव्हते. क्षितिमोहन बोस गुरुदेवांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की ही मुलगी दागिने मागते आहे आणि तिला देऊ शकत. गुरुदेवांनी शांतिनिकेतनमधल्या एका मोठ्या मुलीला सांगितलं की दागिने, गजरा आणा, हिला शकुंतलेसारखं मडवून आणा, हिला मोगऱ्याच्या फुलं घाला, माळा घाला, हिला प्राजक्ताच्या फुलांच्या माळा तयार करा आणि हिला सजवून माझ्या समोर आणा. 1 तासाभरानंतर अमिता मोहन बोसना गुरुदेवांच्या समोर आणलं आणि आणल्यानंतर गुरुदेव तिचा हात हातात घेऊन म्हणतात, बाळा, आता किती तू छान दिसतेस. हे दागिने तुझ्या आयुष्यामध्ये, ज्याच्या जीवनाला सुगंध यायचा असेल त्यानं त्या दागिन्याचा कधी हव्यास धरायचा नसतो. अशा प्रकारच्या दागिन्याचा तो हव्यास धरला तर तू भविष्यामध्ये खूप मोठी होशील. दागिन्याचा हव्यास संपून निसर्गाकडे बघण्याची क्षमता, निसर्गातला खरा सुगंध शोधण्याची क्षमता गुरुदेवांनी त्या एका क्षणामध्ये मला दिली. आणि त्यानंतर अनेक कादंबऱ्या लिहिल्या. प्रत्येक कादंबरीच्या सुरुवातीला ते पान त्यांच्याकडं. मी मगाशी म्हटलं, आणखीन मगाशी विषय निघाला होता की शिवछत्रपतींच्या आयुष्यामध्ये 16व्या वर्षी असं, म्हणजे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली गेली, 16व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ घेतली गेली आणि 16व्या वर्षी काही ठिकाणी परशानी आरचीसुद्धा होत्या. मी म्हटलं की घडणं, त्याच्यावर लक्ष आमचं किती प्रकारचं असतं. मी आजूबाजूच्या काही घटना आपल्याशी शेअर करतो म्हणजे लक्षात येईल. 5 दिवसापूर्वी आपलं शिबिर झालं, त्याच दिवशीची बातमी आहे पिंपरी चिंचवडमधली. 9 वर्षाच्या मुलानं घरातली त्याची जी टेडी बिअर आहे, त्याला टेडी बिअरच म्हणतात, ते टेडी बिअरला फास लावला आणि ती बाहुली मेली. फास लावल्यानंतर त्याला वाटलं की माझी बाहुली मेली, म्हणून त्या मुलानं स्वतःला त्याच खोलीमध्ये खिडकीतल्या गजाला फास लावला आणि तो स्वतः मुलगा खालास झाला. 9 वर्ष वय. पालकत्व मी आत्ता शेअर करण्याची जी गोष्ट आहे आपल्याला, की मगाशी ज्या अनमोल गोष्टी मिळाल्या, 16 वर्षाचा मुलगा की जो आळंदीचा आहे, त्याच्याच दुसऱ्या दिवशीची बातमी आहे. 10वी-11वीचा मुलगा आहे. वडिलांनी 2-3 वेळेला त्याला रागावलं आणि त्याला असं म्हटलं की
मोबाईल फोन बाजूला ठेव आणि जरा वाचत बस. आळंदीच्या ह्या 90-95% मार्क्स असलेल्या मुलानं त्या दिवशी आत्महत्या केलेली आहे. 5-6, 7-8 महिन्यापूर्वी औरंगाबादच्या इंग्रजीचे सिनियरचे प्राध्यापक असलेले एका कॉलेजचे प्राध्यापक, त्यांचा मुलगा 16 वर्षाचा आहे. पालकत्वामधली त्यांची चूक इतकीच की प्रत्येक वेळेला ते मुलाला टोचताहेत, बोचणारे शब्द वापरत आहेत. म्हणून 14 वर्षापासून तो मुलगा वडिलांचा खून कसा करायचा याचा विचार करतोय. सलग 2 वर्ष तो क्राईम फाईल्स बघतो आहे, क्रिमिनल चित्रपट बघतो आहे. सलग 2 वर्ष नेमका कसा मारायचा बापाला. आणि आपण वाचली असेल बातमी, 6-7 महिन्यापूर्वी आपल्या वडिलांना त्यानं घरात व्यायाम करत असलेल्या डंबेल्सनं कवटी फोडून मारलं. कवटी फुटल्यानंतर सुद्धा त्याचा राग शांत झाला नाही. 1 वर्ष सलग तो क्राईम फाईल्स बघत होता. त्याला वाटलं वडील मेले नाहीत म्हणून तो किचनमध्ये गेला, तिथून सुरी आणली, 82 वार त्यानं आपल्या वडिलांच्यावर केले आहेत. ही भीती नाही आहे दाखवत. एक चांगला पालक, मगाशी सांगितलं की लोकशाही 4 गुणांनी युक्त एक चांगला पालक, जी मुलं घडणार आहेत. आईबाप म्हणून खलील जिब्रान म्हणतो, विश्वस्त म्हणून त्यांना आपल्या पोटी जन्माला घातली. खूप विचारपूर्वक तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ आहे ते खूप विचारपूर्वक दिलेलं आहे. एक विश्वस्त, एक ट्रस्टी म्हणून दिलेला आहे. तर त्या लेकराची अनमोल वाढ करत असताना त्याचा बोनसाय न करणं, त्यासाठी पालकत्वाच्या ज्या नेमक्या जबाबदाऱ्या आहेत त्या करता येईन असं म्हटलं. मी मगाशी म्हटलं की काही आया, त्यांनी सांगितलं काही आया घरातले प्रकार असतात, त्या प्रकार सांगितलं ना पालकांचे प्रकार, तसं आयांचे सुद्धा काही प्रकार असतात. या देवी सर्व भूतेषु शांतिरूपेण संस्थिता. ही आई अत्यंत शांत असते, कोणतीही प्रतिक्रिया नाही. मुलगा काही करो, चुको, बरोबर असो, शांतिरूपेण संस्थिता. या देवी सर्व भूतेषु दुर्गा देवेन संस्थिता. शाया कार्ट पुढं आलं की रपाटाच खात असते, म्हणजे त्याच्यावर दुसरा कुठलाच उपाय नसतो. या देवी सर्व भूतेषु अन्नपूर्णा देवेन संस्थिता. माझ्यासारखी जी पोरं आहेत, 100 किलोच्या पेक्षा जास्त वजन असणारी, रेसिपीशिवाय घरामध्ये दुसरं काहीच नसतं, अशी खाऊन पिऊन जी दिसतात मुलं, ती समजून चालायचं की ह्यांच्या आया या देवी सर्व भूतेषु अन्नपूर्णा देवेन संस्थिता. शिक्षक असतील आई वडील, या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेण संस्थिता. सकाळपासून विनेचा झंकार सुरू असतो, केमिस्ट्री, फिजिक्स, झोपेपर्यंत मॅथमॅटिक्स. मग त्या पालकत्वामध्ये ते असं म्हणतात की ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. आणखीन सांगितलं पालकत्वामधले आणखीन एक नियम त्यांनी सांगितलं की 95% प्रेम आणि 5% क्रोध. आपलं उलटं असतंय. म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं फायर पे वायर, त्याचा अर्थच मगाशी तो आहे. आणि शेवटच्या पातळीवर येताना मी आपल्याशी बोलतो की मुलं आता जीवन तयार झालीत, आपल्याला आता मुलांच्याकडे जायचं आहे. आणि लास्ट पातळीवर घरामध्ये मी मगाशी म्हटलं की आम्ही एकमेकाविषयी बोलतो का, एकमेकाला प्रेम देत असताना दाखवतो का शब्दानं. ते म्हणजे बायकोचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी आम्ही आय लव्ह यू असं म्हणतो का. आईच्यानं स्वतःला प्रश्न विचारा. असं म्हणतो. आपली ॲनिव्हर्सरी आपल्या लक्षात असते का, वार्षिक. म्हणजे हे सगळं माझ्या नसतं, पण मी तुम्हाला सांगतो आहे. ज्या दिवशी घरामध्ये पाहुणे येतील, खूप बायकोनं खूप सगळे कष्ट केलेत, आणि त्या दिवशी आपण म्हणतो का थकलीस का. ओनली 2 वर्ड्स, थकलीस का. बघा, म्हणून बघा आता उद्या परवा नुसता प्रयोग करून बघा. सगळ्या भाज्या दुसऱ्या दिवशी ताटात नाही आल्या. ह्या राष्ट्राला जास्त काही लागत नाही, फक्त त्या वेळेला ते शब्द योग्य वेळी वापरणं. गंमत अशी आहे, पुरुषाची जात हे शब्द वापरत नाही, खूप कंजूस आहे. शब्दाला, भावनेला आम्ही खूप कंजूस असतो. उदाहरण असं दिलं जातं की समजा ट्रेनमधून आपला प्रवास अपार्टमेंटमधून सुरू झाला, त्या कंपार्टमेंटमधून. कराडला आम्ही बसलो,
बायका बायका खालच्या बर्थवर बसतात सगळ्या, आणि पुरुष वरच्या बर्थवर दोघं जण झोपतात. ह्या फॅमिलीचा तिकडं, त्या फॅमिलीचा तिकडं, दोघं एकमेकाकडे नुसतं बघतात. मुंबईपर्यंत एक शब्द सुद्धा बोलत नाही. पण खालची फॅमिली साताऱ्यापर्यंत जाईपर्यंत अख्ख्या घराचा इतिहास एकमेकाला सांगून झालेला. तुझी जाऊ कशी, माझी ननंद कशी, काही लागत नाही. एका मिनिटात हे मोकळे होतात. हे मुंबईतनं उतरलं तरी वरची दोघं एकमेकाशी बोलत नाही. आपापल्या घरी शब्दाला आम्ही खूप कमी असतो. नुसतं थकलीस का, म्हणजे कोल्हापूरला असताना माझा मित्र म्हणायचा की करू का प्रयोग तुझा, म्हणलं मी कर ना, अडचण काय. शेती करत होता गडी. 5-6 वाजता बायको घरात येईल, मसरं बिसरं बांधून येईल. त्याला वाटलं की येईल लवकर. नेमकी त्या दिवशी तिला उशीर झाला आणि ना 5 पासूनच टार्गेट ठेवलं होतं. थकलीस का, थकलीस का, थकलीस का, थकलीस का. पण टार्गेट अचीव व्हायला 6 वाजले, कारण ती उशीर आली राहणार. त्यानं थकलीस का शब्द वापरला, पण त्याच्यामध्ये फायर पे वायर नव्हतं. तो एवढंच मला तुझ्या आईला तुझ्या थकलीस का. आपल्याला विनंती आहे, पुरुषाची जात, लबाडाचा फोन आला तर तासभर बोलते. संध्याकाळी ज्याच्याबरोबर बसायचं आहे त्याच्याबरोबर फोनवर सुद्धा 1 तास बोलते. पण बायकोचा फोन आला की चटकन कट करते. थोड्या वेळानं बोलतो म्हणते, आणि याचा थोडा वेळ कधी संपत नाही, येत नाही. मायबापानं 7 पावलं तुमच्याबरोबर काय तिनं चालली. कुंकू तुमच्या नावाचं, मंगळसूत्र तुमच्या नावाचं, जन्माला घातलेलं पोरगं 9 महिने सांभाळलं तिलं, नाव तुमचं, सगळं काही तुमच्या नावचं. आणि तिचा फोन आला. ज्या दिवशी तांदूळ पडले त्या दिवशी भूतकाळ विसरली. तुमच्या एकट्याकडे बघून ती तुमच्या घरामध्ये आली, आणि ती घरामध्ये आल्यानंतर मात्र तुम्ही तिचा फोन कट करत असाल तर ते बोलणं नव्हतं. घराला घर पण म्हटलं मगाशी, त्या गोष्टी. जगातला राष्ट्रपतीचा फोन आला तरी कट झाला तरी चालेल, पण आपल्या राष्ट्राचा फोन आला तर तो कधीच फोन कट होता कामा नये. आणि त्या शब्दाची बांधिलकी ती असली पाहिजे. असं स्पर्शाची ताकद मगाशी त्यांनी सांगितली. ऋषी असं म्हणतात, मरेपर्यंत तुमच्या लेकरांना रोज एकदा तरी मिठी मारा, रोज एकदा तरी मिठी मारा. लेकराच्या केसाचा वास घ्या असं म्हटलं. त्या स्पर्शामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की तुमची मुलं दीर्घायुष्य होतील. नुसत्या स्पर्शानं तुमची मुलं दीर्घायुष्य होतील असं ऋषी म्हणतात. माझ्या व्याख्यानात मी खूप छान पद्धतीनं सांगितलं आहे. लातूरला माझी 3-4 दिवसाची व्याख्यानं होती. मी डॉक्टर विठ्ठल लहाने सरांच्या घरामध्ये उतरलो होतो. विठ्ठल लहाने सर सकाळी खाली दवाखान्यात जातात, ते संध्याकाळी 7:30ला वर येतात. दिवसभर खूप काम करतात, 5-6 ऑपरेशन्स करतात, OPD राऊंड. आणि संध्याकाळी 6:30 वाजता मी व्याख्यानाला जायच्या अगोदर ते यायचे आणि आले की मी त्यांना म्हणायचो की तुम्ही हे सगळा ताणतणाव कसं काय संपवलं. त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे की मी संध्याकाळी 7-7:30ला घराच्या पायऱ्यावर चढत असताना सकाळी माझ्या मोबाईलच्या बॅटरीच्या काड्या 4 पॉवरफुल होत्या, पण दिवसभराच्या कष्ट केल्यानंतर एकच काडी माझी पॉवरफुल राहते. मी वर आलो की माझी 85 वर्षाची आई, 90 वर्षाची अण्णा मला समोर दिसतात. मी वर आल्या आल्या आईच्या कुशीत शिरतो रोज, कारण माझी एनर्जी संपलेली असते. आईच्या कुशीत मी 5 मिनटं घुसळतो मी आईला एकमेकांना, आणि 5 मिनटानंतर आईच्या स्पर्शापासून मी बाजूला झालो की सकाळी जेवढा मी ताजातवाना होतो तेवढा मी 5 मिनटात आईच्या स्पर्शानं मी ताजातवाना होतो. आम्ही पालकत्व सांभाळत असताना म्हटलं की ही गोष्ट आपल्या लेकरांच्या बाबतीत. आणि लास्ट, आईवडिलांच्या विश्वासाचा ढोल. मुलं तरंगायला लागलेत बाहेर, संपवतो मी कारण त्यांच्याही डोळ्यामध्ये येतो. नुसतं एवढं म्हटलं तरी मागं बघायला सुरू.
नाही बोलत आता. असं म्हटलं जातं की विश्वासाचा ढोल, आम्ही सगळे चुकलेलो असतो आमच्या आयुष्यामध्ये. आम्ही इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला आमच्या आईवडिलांनी त्यावेळेला खरं माफ केलेलं असतं बऱ्याच वेळेला. आणि आत्ताचा जो प्रवास आहे मगाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे हम दो हमारा एक, एकच बाळ घरामध्ये आहे. हे शिबिर करण्याच्या पाठीमागे हेतूसुद्धा तो आहे की अशा चांगल्या आईवडिलांचा एक परिवार तयार व्हावा, हा परिवार तयार व्हावा. आणि त्या परिवारानं तुम्ही किमान एकत्र यावं शनिवार रविवारी, आणि तिथं त्या लेकरांना मावश्या मिळाव्यात, आत्या मिळाव्यात, काक्या मिळाव्यात. जिथं एकच मुलगा किंवा मुलगी आहे आईवडिलांना, त्या पोरांना भविष्यामध्ये मावशी नाही आहे, आत्या नाही आहे, काका नाही आहेत. आमची पिढी समृद्ध आहे की मला 5-5, 6-6 मावश्या, मला 4-4 मामा, कारण आम्हाला परिवार होता. पण हम दो हमारा एक बजाजमध्ये प्रॉब्लेम आमचा हा झाला की त्या पिढीला भविष्यामध्ये आत्या नाही, मामा नाही, काका नाही, मावशा नाहीत. मग रक्ताच्या नसले तरी चालतील, पण जोडलेल्या समान विचाराच्या, ज्यांना आपली लेकरं भविष्यामध्ये खूप राजहंस करायचे आहेत, अशी घरं त्यांना मिळावीत, असा एक परिवार तयार व्हावा, म्हणून ह्या शिबिराचा हा हेतू आहे. आणि विश्वासाचा ढोल त्या लेकराच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत वाजला जावा असं म्हणून. कारण खूप चुकतायत मुलं आता. म्हणजे तुम्ही लक्षात, मगाशी मी सांगितली उदाहरणं, तुम्ही स्वामी विवेकानंद कॉलेजला 12वीत असलेली मुलगी 10वीच्या बोर्डाच्या मध्ये आली आहे. कोल्हापूरला विवेकानंद कॉलेजमध्ये ती मुलगी आहे. तिघीजणी पार्टनर आहेत. आणि 12वीला मैत्रीण काहीतरी चिडवली म्हणून तिनं आत्महत्या करून घेतली. एक मनमथ नावाचा मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप चांगले आहेत, पण त्या मुलानं मुंबईमध्ये 16व्या मजल्यावरून 21व्या वर्षी उडी टाकून आत्महत्या केलेली. त्याचं कारण आहे की ही जी भावनिक आणि मानसिक जी पोकळी आहे, ती पोकळी भरून काढण्यासाठी ह्या गोष्टीची आवश्यकता. मला स्वयंसेवक सांगत होते की इथं बहीण भाऊ आहेत शिबिराला, भाऊ लहान आहे आणि बहीण मोठी आहे. आणि ती बहीण म्हटली की मला त्याच्याजवळ जाऊन झोपायचं, आणि त्या बहिणीला त्या भावाजवळ घेऊन गेल्यानंतर ते चिमुरडं आहे, लहान आहे, ते काहीतरी कमी वयाचं आहे. मग ते त्याला कोल्हापूरच्या भाषेत म्हणते, का ताण घेतलंयस, गप झोपायचं नव्हतं का तिकडं, कशाला आलंयस इकडं. ते निवांत झोपलंय, लहान असून ते बहिणीला म्हणते कशाला आलंयस इकडं. खरं तर ही देण आहे, म्हणजे ह्या शिबिराची आम्हाला आलेल्या अनुभवाची आम्ही शिकलेली जी देण आहे ती ते. हे जे भरून काढणं आहे, एकमेकाला भरून काढणं आहे, ते भरून काढणं व्हावं. आणि त्या लेकरांच्या मनामध्ये मी सांगितलं की खूप मोठ्या पोकळ्या निर्माण होत आहेत, भावनिक विश्व. याच्यावर आता पुस्तकं होत आहेत, मी आपल्याशी शेअर करीन. इमोशनल कोशंटवर आता हजारो पुस्तकं लिहिली जात आहेत. त्याचं कारण अजून एक 20 दिवसापूर्वी अमेरिकेतल्या एका मुलानं 20 मुलांची आपल्याच वर्गातली हत्या केली. आपण बातमी वाचली असेल. ते 8वीतलं पोरगा आहे. त्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी त्या शाळेत असलेल्या सगळ्या सायकल त्यानं तोडून टाकलेल्या आहेत. हेडमास्तरच्या कानाखाली त्या पोरानं दिल्या, 8वीतल्या पोरानं. हे जे भावनिक विश्व विध्वस्त होत आहे ते होऊ नये आणि भावनिक विश्व त्याचं समृद्ध व्हावं, त्यासाठी आईवडिलांचा जो रोल आहे तो रोल आपल्याशी शेअर करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आपण डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल. त्या डोंबाराच्या खेळामध्ये असे 2 बांबू असतात आणि त्याच्यामध्ये तार असते, आणि त्या तारेवरून ती मुलगी 8-9 वर्षाची हातामध्ये बांबू घेऊन या काठासून या काठाला सहज जात असते. प्रचंड आत्मविश्वास असतो. तुम्ही बारकाईनं बघा की ती पोरगी का जात असते इकडून इकडं. तिच्या खाली तिचा बाप असतो ना, तो ढोल वाजवत असतो. बापाचं पाऊल पुढं की पोरीचं पाऊल पुढं. गंमत अशी आहे या खेळातली, बापाचा ढोल थांबला तर पोरगी खाली पडेल. पोरगी आत्मविश्वासानं त्या तारेवर यासाठी चालते आहे की माझ्या बापाचा ढोल खाली वाजतो आहे, मी जर या तारेवरून पडले तर खाली माझा बाप झेलायला उपस्थित आहे. हा विश्वास त्या पोरीच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ती या तारेच्याकडून त्या तारेकडे निघते.
तुमचं माझं पोरगं ज्या जगात जगत आहे ते जग खूप विचित्र झालं आहे. कित्येक आईबाप आता मुलांना जन्म द्यायला तयार नाहीत. अतुल कुलकर्णी नावाचा अभिनेता त्यांना मुलाला जन्म नाही दिला आणि देणारही नाही. तो असं म्हणतोय की या विकृत जगामध्ये मी कशाला पाठवू माझं पोरगं. वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल. जग इतकं सुंदर नाही की माझं पोरगं त्या जगामध्ये आनंदानं जगू शकेल. माझा मित्र आहे, आम्ही लग्न बरोबर केलं पण त्यानं मुलाला नाही जन्म दिला. गेट टुगेदरमध्ये जर जमलो आम्ही एकत्र तर मी म्हणायचो, राम्या घाल पोराला जन्माला, पोरगी घाल, पोरगा घाल. पण त्यावेळेला तो म्हणायचा 30-28 वर्षापूर्वी की इंद्रिया शाना होऊ नको, तुला मला जगताना एवढा त्रास होतो तर तुझं माझं पोरगं ज्या वयात जगायला येईल त्यावेळेला सोसतील त्याला घाव, सोसेल हा भार दुःखांचा. पावला पावलाला बेईमानी, पावला पावलाला गद्दारी सोसेल. त्यावेळेला माझा मित्र म्हणायचा, आणि आता जाणीव होते तुमच्या माझ्या. पोरगं तुमचं माझं बाहेर पडलं तर हातीपायी धड घरी येईल. कारण इतक्या विकृत गोष्टी तुमच्या माझ्या लेकरावर लादायचं चालू आहे. हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर आणि ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये तुमचं माझं मोरगा निकोप, सुरक्षित, राजहंस म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये त्याला मिळालेलं वैभव आनंदानं जगेल यासाठी आपल्याला त्याला तयार करायचं नाही. आपला एक निकोप परिवार तयार व्हावा की त्या परिवारामध्ये ही पोरं विश्वासानं जगतील. की ज्या जगामध्ये फसवणूक असेल पण त्या फसवणुकीला या परिवारामध्ये आलं तर त्याला ऊब मिळेल प्रेमाची. त्याच्या वाट्याला बेईमानी आली, या परिवारामध्ये आला तर त्याला समर्थ साथ मिळेल. असा एक परिवार तयार व्हावा, त्याला ऊब मिळावी, यासाठी या सगळ्या गोष्टीचं प्रयोजन आहे. आपण आलात. आपली खरं तर मुलं, पूर्वी असं म्हटलं जायचं की आमच्या कालावधीमध्ये मामाच्या गावाला आम्ही जायचो. कारण आईचा वडील, आमचा आजोबा जिवंत असायचा. असं म्हटलं जातं की बापाचं असतं ते हक्काचं असतं आणि भावाचं असतं ते उपकाराचं असतं. तुम्हाला कदाचित असेल उपकाराचे आजोबाई असतील आणि मामा पण असतील, पण तुम्हाला पोरं मागितली असतील दे पाठवून 5-6 दिवस, तुम्ही दिली असतील. पण आम्ही तुमचे मामा नसताना, आत्या नसताना कोणी खूप विश्वासानं आम्हाला मामा आणि आत्या समजून तुमची पोरं 5 दिवस दिलीत. त्यासाठी जे माझे जिगरबाज स्वयंसेवक आहेत तिथं, तुम्ही बघाल त्यांना, म्हणजे खरं तर त्यांची लग्न नाही झाली बऱ्याच जणांची, पण त्यांना 15-15 पोरं दिलेली होती. घरी गेल्यानंतर 4-4 महिने तुमच्या पोरांनी त्या दादांची नावं विसरली तर नाव बदलून ठेवेन. चार महिने ती पोरं आठवण काढतील, दादाला फोन लावा, दीदीला फोन लावा. इतकं प्रेम, आभाळ एवढं प्रेम या लेकरांनी त्यांना दिलं. एवढं देऊन सुद्धा काही त्रुटी राहिल्या असतील, काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या लेकरांच्या वतीनं आपल्या सर्वांची क्षमा मागतो. हे प्रशिक्षण, हे सगळं शिबिर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. अपेक्षा एवढीच राहते, प्रत्येक शिबिराच्या समारोपाला मी आव्हान करत असतो की मला स्वयंसेवक हवेत. 400 पोरांना मला 400 स्वयंसेवक आले तर त्यांना सांभाळायची माझीच ताकद आहे. पण येत नाहीत स्वयंसेवक. तुम्ही तुमच्या लेकराला तिकडे घाला, तुम्ही स्वयंसेवक म्हणून इकडे काम करा, सांभाळायची ताकद आहे. दरवर्षी मी विचारतो, हात वर करा म्हणतो, किती जण स्वयंसेवक येणार? अख्खं सभागृह म्हणतो हात वर करतो. पण पुढच्या वर्षी एकही येत नाहीत. हा माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे दिलेलं वचन पाळायचं का नाही पाळायचं तुम्ही ठरवायचं असतं. पण स्वयंसेवक होण्यात खूप मजा आहे, आनंद आहे, खूप काही शिकता येतं या लेकरांच्याकडून खूप आहे. तर तीही मागणी राहील, स्वयंसेवक ज्यांना व्हायचं आहे त्यांच्यासाठी तीही मागणी राहील. आपण या, वारंवार या. बालसंस्कार शिबिर संपलं की युवा संस्कार शिबिरामध्ये लेकरांना पाठवा. मुली असतील तर शौर्यवर्धिनीमध्ये पाठवा. आणि या सगळ्या गोष्टी आपण यशस्वी करायला अशी अपेक्षा. पुन्हा एकदा आपलं ऋण व्यक्त करतो. मुलं बाहेर आहेत, मुलं कशी देणार आहेत त्याच्याविषयी निवेदन करेल दादा, तुमच्या ताब्यात देणार आहेत. यायचं आहे लगेच. पुन्हा एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम आहे.